नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे कलियुगातील गोष्टी या यूट्यूब चॅनलवर. आज एक अशी गोष्ट ऐकणार आहोत जी हृदयाचा ठोका चुकवेल. प्रेमाच्या नावाखाली घडलेल्या फसवणुकीचा आणि कटाचा पर्दाफाश. ती प्रेम करत होती की कट रचत होती? ही घटना आहे पुणे हडपसरच्या श्रेयस जाधवची. 30 वर्षाचा एक यशस्वी सॉफ्टवेअर इंजिनियर एकटा राहत होता, कामात मग्न. एक दिवस ऑफिसमध्ये नेहा मुळे नावाची मुलगी HR डिपार्टमेंटमध्ये नव्याने रुजू झाली. ती अतिशय देखणी, बोलकी आणि आत्मविश्वासपूर्ण होती. श्रेयसला ती पहिल्याच दिवशी आवडली. ऑफिसच्या छोट्या गप्पा हळूहळू पर्सनल फोन कॉल्समध्ये रूपांतरित झाल्या. श्रेयस आज घरी कॉफी घ्यायला येणार, हे तिचं पहिलं आमंत्रण होतं आणि तिथून सुरू झाला एक प्रेमसंबंधांचा प्रवास. श्रेयस आणि नेहा एकमेकांच्या इतके जवळ आले की ती त्याच्यासोबत राहायलाही लागली. रात्रीचे काही इंटिमेट क्षण, बेडरूममधील त्यांचं प्रेम, एकमेकांवरचा विश्वास. श्रेयसने तिच्यासाठी नवीन फर्निचर, गाडी आणि गिफ्ट्सवर हजारो रुपये खर्च केले. त्याला वाटलं होतं हीच ती जीवनसाथी. पण त्याला काय ठाऊक की ती नेहाचं प्रेम नव्हे तर तिचं मिशन आहे. एक दिवस श्रेयस ऑफिसहून लवकर परत आला आणि पाहिलं नेहा फोनवर कुणाशी तरी हळू आवाजात बोलत होती. हो, प्लॅन तसाच आहे. त्याचे पासवर्ड्स मिळालेत. श्रेयस गोंधळला. नेहा त्याच्यापासून काहीतरी लपवत होती हे स्पष्ट होतं. त्याने काही दिवस तिच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. एका रात्री ती श्रेयसला बोलली, मैत्रिणीच्या घरी जात आहे. श्रेयसने तिला फॉलो केलं. ती एका हॉटेलमध्ये शिरली आणि तिथे भेटली एका संशयास्पद व्यक्तीला. राकेश काळे, ज्याचं नाव गुन्हेगारी वर्ल्डमध्ये प्रसिद्ध होतं. ते दोघं खोलीत गेले. श्रेयसने दोघांचे फोटो आणि व्हिडिओ टिपले आणि श्रेयसने जेव्हा तिला विचारलं हा कोण आहे, तेव्हा नेहाने श्रेयसवरच पोलिसात तक्रार केली. तो माझा छळ करतो, मारहाण करतो. श्रेयस अडकला. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. पण श्रेयसने पुरावे पोलिसांना दिले. व्हिडिओ चॅट्स, हॉटेल CCTV फुटेज. पोलिसांनी तपास चालू केला. पोलीस तपासात उघड झालं की नेहा आणि राकेशने मिळून एक साखळी फसवणुकीची योजना रचली होती. ते श्रीमंत एकटे राहणारे तरुण शोधून त्यांच्यावर प्रेमाचं नाटक करायचे. मग त्यांचं लॉकर, बँक डिटेल्स, OTP घेत चोरी करत. श्रेयसही त्याच्या टार्गेट लिस्टवर होता. पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांच्यावर 6 गुन्हे आधीच दाखल होते. श्रेयस निर्दोष सुटला, पण त्याचा प्रेमावरचा विश्वास कायमचा संपला. आजही तो विचार करतो, ती खरंच प्रेम करत होती की कटच रचत होती? मित्रांनो, कधीकधी प्रेमाच्या नावाखाली ही काही लोक काळधंद चालवतात. ती प्रेम करत होती असं वाटलं, पण तो तर तिचा एक कट होता. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही असता त्या जागी तर विश्वास ठेवला असता का? कॉमेंटमध्ये तुमचं मत जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि कलियुगातील गोष्टीला सबस्क्राईब करा.